गुड मॉर्निंग मित्रांनो. तर काल परवामध्ये आपल्या मराठा बांधवांचा जल्लोष चालू होता की आरक्षण मिळालं, जे गेल्या काही वर्षांमध्ये नाही होऊ शकलं ते झालं म्हणून. पण मला अजूनही असं कुठेतरी वाटते की आपल्याला आरक्षण भेटलेलं नाहीये. अजून मनोजदादांना सर्व मराठा बांधवांचा सपोर्ट होता. अजूनही 2-3 दिवस सरकारवरती प्रेशर दिलं असतं तर जसे आपल्या ऍक्च्युअल मागण्या होत्या त्या पूर्ण झाल्या असत्या. आणि आता मला अजूनही असं वाटतंय की त्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीये आपल्याला काहीतरी. आता ते ओबीसी कुणबी या नोंदी शोधतील, ठीक आहे, ज्यांच्याकडे त्या नोंदी मिळतील त्यांनाच त्याच्यामध्ये त्यांचा समावेश होईल आणि त्यांना ते काय व्हॅलिडिटी वगैरे मिळेल, बरोबर. तर हे तर याच्यात काय नवीन झालं? नवीन तर काहीच नाही. आणि मराठा समाज पहिल्यांदा एवढा इतिहासामध्ये कोणाच्या तरी पाठीमागे उभा आहे किंवा होता, ठीक आहे. तर थोडा अजून जर का 2-3 दिवस काढला तर गव्हर्नमेंटनी ज्या आपल्या ऍक्च्युअल मागण्या असत्या ना त्या कम्प्लीट केल्या असत्या. तर अजून आता एवढं सगळं होऊन पण अजून ओबीसी वाले आता मोर्चा काढणार, सर्व काढणार. परत आपल्याला यांनी गव्हर्नमेंटनी जर का दिलं नाही जसं ते बोलतात तसं, तर मग परत आपण मोर्चा काढणार. तर हे कधीवर चालणार, कुठवर चालणार? परत तेच त्या गोष्टी नाही करू शकत. प्रश्न असा आहे की अजून 2-3 दिवस जरी का थांबले असते तर सर्व मराठा समाज जो आहे तो मनोजदादांच्या पाठीमागे होताच आणि राहिला असता खंबीरपणे. आपल्याला जेवणाची सोय नव्हती पण सर्व मराठा बांधवांनी मनावर घेतलं आणि जेवणाचं एवढं झालं की ते उरून पुरेल एवढं झालं. अजून 2-3 दिवस मला असं वाटत होतं की त्यांनी थांबायला पाहिजे होतं. म्हणजे ज्या आपल्या सरसकट मागण्या होत्या ते पूर्ण झाल्या होत्या. सरसकट तर नाही पण जे पहिले म्हणजे त्यांनी सेटलमेंट करून जरड जरड काहीतरी देऊन दिलं असं केलाय तो विषय. पण तरी पण आता बघू समोर काय होते. चला, सध्यासाठी एवढंच. जय श्रीराम.